स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. सांगलीच्या जागेबाबत काहीच तुम्ही बोललेलं नाही. सांगलीचं जागा आहे चाललंय. आम्ही 6 जागा निश्चित केले, त्यात एक सांगली आहे. बघू काय काय घडतंय. सगळ्यांचं जाहीर झालेलं आहे. तुमचं काय कशात करतो ना अजून काय. काढल्या मनमोहन सिंग त्यावेळी पंतप्रधान होते आणि मग जयराम रमेश यांच्यावरून अनेक 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हेच संस्कार. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. पुढची भूमिका कशी घेतली? शक्तीपीठला पूर्ण ताकदीने विरोध करायचा निर्णय आजच्या या मेळाव्यामध्ये झालेला आहे. आणि कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हा रस्ता आणि या रस्त्यासाठी लागणारी जमीन अधिग्रहित होऊन देणार नाही. एक तर या मुळात या महामार्गाची सध्या तरी गरज नाही आहे. कारण सध्या जो नागपूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तो या रस्त्याला समांतर असाच आहे. आणि या रस्त्यावरचं वाहतूक अतिशय तुरळक आहे. त्याच्यावरचं टोल वसुली जर बघितली तर आता सध्या टोल वसुलीसुद्धा तोट्यात चाललेली आहे. हे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. असं असताना जो पहिला मार्ग खाजगीकरणातून केला आणि तो तोट्यात चाललेला आहे. नवा महामार्ग कशासाठी, कुणासाठी, कुणी मागणी केली होती, कुणी आंदोलन केलं होतं, कुणी मोर्चे काढले होते. आणि मग लोकांची मागणी आहे ते काम करा ना. दुष्काळी भागात प्यायला पाणी नाही, पाणी मागाले तिथं ते रस्ते करा. अपूर्ण सिंचनाचे प्रकल्प पूर्ण करा. त्याच्यासाठी पाहिजे तर जमीन घ्या, आम्ही नाही म्हटलं नाही कधी. पण ज्या गोष्टीची गरजच नाही, सध्या त्याची फारशी आवश्यकता नाही, केवळ मोठे महामार्ग बांधत असताना त्याच्यामध्ये ठेकेदारांच्या माध्यमातून पैसा कमवता येतो, भ्रष्टाचार करता येतो. म्हणून जर का असे मोठमोठे प्रकल्प विकासाच्या नावाखाली लादणार असाल तर शेतकऱ्यांचे थडगे बांधून त्याच्यावर विकासाचे मनोरे बांधण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर तो प्रयत्न आम्ही म्हणून पाडल्याशिवाय सोडणार नाही, ही आमची भूमिका आहे. आम्ही ते होऊन येणार नाही. सर्व प्रकारचा असहकार जे मोजणी करायला येतील त्यांना सुद्धा आम्ही पिटाळून लावू. मुळामध्ये आमच्या परवानगीशिवाय आमच्या शेतामध्ये कुणाला पाऊलच टाकता येणार नाही. आलं तर त्यांना आम्ही जसं चोराला ट्रीटमेंट देऊन हकलून लावतो तसंच आम्ही हकलून लावतो. कोणत्या आघाडीला तुमचा पाठिंबा आहे आणि तुम्ही कोणत्या आघाडी कोणाचा लढताय? काय या आघाडीने काय मक्ता घेतलाय सगळ्या महाराष्ट्राचा? कुठल्याही आघाडीला माझा पाठिंबा नाही. आमचा पाठिंबा शेतकऱ्यांना आहे, शेतकऱ्यांच्या बरोबर आहे. आणि आता तुमच्या आजपर्यंत जागेबाबत काय निर्णय झालेला आहे? मला माहित नाही, मी लढायला लागलोय. दुसरं काय मी कशा हो ज्यांना पाठिंबा द्यायचा त्यांनी द्यावा. द्यायचं असेल तर द्यावं, नाही तर नाही. मी लढायला लागलोय. सध्याचे एकंदरीत वातावरण जे बघितलं लोकसभेच्या तिकीट वाटपाचं अन्य पक्षांच्या संदर्भात नव्यांना हे केलं जातं, आयात उमेदवार केले जातात, ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिली जाते. काय वाटतं, काय सध्या चाललंय? एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जाच इतका खालावलेला आहे की सामान्य माणसं शिव्या द्यायला लागलेले आहेत. मला वाटते की महाराष्ट्रातल्या जरा प्रमुख नेत्यांनी सगळ्याच पक्षाच्या जसा बगदादचा खलीफ रात्री वेश बदलून फिरायचा आणि जनतेचा आपल्याबद्दलची मतं आजमावून घ्यायचा, तसं वेश बदलून जनतेची आपल्याबद्दलची मतं आजमावून घ्यावी. आणि मग त्यांना कळलं जनता आपल्याबद्दल नेमकं काय विचार करते. विद्यमान सरकारवर नाराजी आहे असं वाटतंय जनतेमध्ये? निश्चित भरपूर ना. या सरकारनं तर शेतकऱ्याला जगणं मुश्किल करून सोडलं. सगळ्या परिणाम दिसून येईल निवडणुकीत. आता जनतेला ठरवायचं. निश्चित दिसतं. आणि सध्याचं जे राजकारण चालू आहे, जे पक्ष फोडाफोडीचं जे झालेलं आहे ते महाराष्ट्रातल्या जनतेला अजिबात पटलेलं नाही, रुचलेलं नाही आहे. ते आता निकालानंतर कळत. सांगलीच्या जागेबाबत काहीच तुम्ही बोललेलं नाही.
सांगलीचं जागा आहे चाललंय आम्ही 6 जागा निश्चित केले, त्यात एक सांगली आहे. बघू काय काय घडते. सगळ्यांचं जाहीर झालेलं आहे. तुमचं काय कशात करतो ना अजून काय. हा बघा, आमच्याकडे काही इलेक्ट्रॉल बॉन्ड नाहीत, काय नाही. लोक वर्गणीत आम्ही निवडणूक लढवतो. वर्गणी किती संपत्या बघतो. तर एक निवडणूक आणि एक कार्यकर्ता कर्जबाजारी असं आम्हाला करायचं नाही. आम्हाला भविष्यामध्ये कार्यकर्ते पुरवून वापरायचे. कधी निर्णय होईल? लवकरच पुढचं काय काय होतं ते बघून ठरवू. स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा.